शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आशादायक योजना म्हणून कुसुम सोलर पंप योजना पुढे आलेली आहे. तर या योजनेमुळे जे शेतकऱ्यांना दिवसा सिंचनाची सुविधा मिळणार असून त्यांच्या शेताला नवसंजीवनी मिळणार आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण या योजनेबद्दल सविस्तर अशी माहिती आता या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि महाराष्ट्रातील अंमलबजावणीबाबत ही जाणून घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा. तर शेतकरी मित्रांनो, सबस्क्राईब पण नक्की करा चॅनलला आणि बेल आयकॉनची घंटी पण प्रेस करून ठेवा. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. शेतीसाठी वीज आणि पाणी या दोन्ही महत्त्वाच्या गरजा आहेत, परंतु या अनेक शेतकऱ्यांना या दोन्ही गोष्टीचा पुरवठा नियमित आणि पुरेशा प्रमाणात होत नाही. तर या समस्येवर मात करण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान कुसुम सौर योजना सुरू केलेली आहे. तर या योजनेचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे सोलर पंपाचा वापर वाढवणे. तर कुसुम सोलर पंपाची ठळक वैशिष्ट्ये जे आहे, एक म्हणजे केंद्र सरकारचे योगदान आणि केंद्र सरकार या योजनेअंतर्गत 30% सबसिडी देते. तर दुसरं राज्य सरकारचे योगदान, महाराष्ट्र सरकार हे अतिरिक्त 60% सबसिडी देते. तर त्याच्यानंतर शेतकऱ्यांचा हिस्सा, शेतकऱ्यांना फक्त आणि फक्त 10% रक्कम भरावी लागते. तर एकूण अनुदान जे आहे शेतकऱ्यांना 90 ते 95% अनुदान मिळते. महाराष्ट्राला मिळालेला कोठा, महाराष्ट्र या योजनेअंतर्गत मोठा कोटा मिळालेला आहे. तर मूळ कोटा म्हणजे प्रथम 4,05,000 सोलर पंपाचा कोटा देण्यात आलेला आहे. तर 2024 मधील वाढ या कोट्यात वाढ करून तो 5,05,000 सोलर पंपापर्यंत नेण्यात आला आहे. तर प्रगती आतापर्यंत 1,38,665 पंपाची इन्स्टॉलेशन पूर्ण झालेली आहे. तर त्याच्यानंतर येणारी प्रगती, पुढील काळात येणारी आणखी 60,000हून अधिक पंप उभारले जाणार आहेत. तर कुसुम योजनेअंतर्गत अनेक घटक आहेत. ते म्हणजे इंडिव्हिज्युअल पंप सोलरायझेशन, व्यक्तिगत शेतकऱ्यांसाठी सोलर पंप म्हणजे फीडर लेवल आणि सोलरायझेशन, कृषी फिल्डरचे सोलरायझेशन, मुख्यमंत्री कृषी वाहिनी योजना महाराष्ट्र सरकारची विशेषतः योजना आहे. तर महाराष्ट्राची महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट म्हणजे 2026 पर्यंत लक्ष्य जे आहे, महाराष्ट्रातील 8 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना सोलर पंप देणे आणि पुढील 2 वर्षाचं लक्ष्य म्हणजे दरवर्षी 1.5 लाख असून 3 लाख अतिरिक्त पंप देणे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. कृषी फीडरचे सोलरायझेशन करणे आणि कोटा, राज्यातील या योजनेसाठी मोठा कोटा मिळालेला आहे. तर प्रगती आतापर्यंत 36,000 पंपाचे सोलरायझेशन पूर्ण झालेले आहे. तर योजनेचे फायदे आपण पाहणार आहोत. वीज बचत होते आणि पर्यावरणपूरक शाश्वत शेती, आर्थिक फायदा आणि ग्रामीण विकास भागातनी रोजगाराच्या संधी पण निर्माण होते. आर्थिक फायदा म्हणजे शेतकऱ्यांचा आर्थिक खर्च जे आहे ते कमी होते आणि उत्पादन देखील वाढते. शाश्वत शेती, दिवसा सिंचन शक्य होते, त्यामुळे पिकांची वाढ चांगली होते आणि पर्यावरणपूरक नैसर्गिक साधनांचा वापर करून प्रदूषण कमी होते. वीज बचत, सौर ऊर्जेमुळे वीज बिलात बचत कमी होते. तर कुसुम सोलर पंप योजना ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरलेली आहे. तर केंद्र आणि राज्य सरकारच्या या संयुक्त प्रयत्नामुळे शेतकऱ्यांना अत्यंत कमी खर्चात सोलर पंप मिळत आहे. यामुळे शेतीची उत्पादकता वाढणार असून शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होणार आहे. पुढील काही वर्षात महाराष्ट्रातील बहुतांश शेतकरी सौर ऊर्जेच्या माध्यमातून सोय पूर्ण होतील अशी अपेक्षा आहे. तर या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सरकार, स्थानिक प्रशासन, शेतकरी संघटना आणि तज्ज्ञांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे. जनजागरूकता, प्रशिक्षण आणि
ते पूर्ण अंमलबजावणी यावर भर दिल्यास ही योजना निश्चितच महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडू शकेल. शाश्वत शेती आणि ग्रामीण विकासाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे, जे भविष्यात अनेक सकारात्मक बदल घडून आणेल. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी पण प्रेस करा. तर शेतकरी मित्रांनो, भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये.